नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 26 फेब्रुवारी 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये FRP, कृत्रिम बुद्धिमत्ता, डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार, स्वच्छ भारत अकादमी जागतिक जल पुरस्कार, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना आणि वनस्पती तेल यावर आधारित जे काही आपले करंट अफेअर रिलेटेड न्यूज आहे त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जे काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती FRP संदर्भात आहे, ज्याला की आणि फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस असे म्हणतात। FRP ही ऊसा संदर्भात असणारी एक प्रकारची मिनिमम सपोर्ट प्राइस, ज्याला की आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो, त्या संदर्भात ती आहे। या ठिकाणी सरळ आपली न्यूज पाहूया। साखर उद्योगात चिंता, राजकारणी अस्वस्थ, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। मागच्या काही दिवसांमध्ये न्यूज होती की केंद्र सरकारकडून 250 रुपयांनी FRP जो दर आहे त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये याचा फायदा शेतकऱ्यांना भेटेल आणि ऊसाच्या दरामध्ये एक वाढीव किंमत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मदत होईल। परंतु याचा जो काही फायदा आहे तो शेतकऱ्यांना होईल, परंतु त्याच वेळी या दरवाढीमुळे जो फटका आहे तो साखर कारखानदारांना बसेल, अशा प्रकारची ती न्यूज आहे। कारण अलीकडील काळामध्ये सरकारने साखरेची जी काही निर्यात आहे त्या निर्यातीवर बंदी घातली आहे। त्याचबरोबर इथेनॉल निर्मितीचे जे काही प्लांट्स आहेत त्यावरही मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्या आहेत। अशा प्रकारे कितीतरी निर्बंध या ठिकाणी केंद्र सरकारकडून साखर कारखान्यावर घालण्यात आले आहेत। परिणामी जे काही साखरेला मिळणारा दर आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल किंवा आपली देशांतर्गत बाजारपेठ असेल, त्या ठिकाणी तो कमी आहे। आणि जर साखरेला कमी दर भेटला तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कशा प्रकारे योग्य परतावा द्यावा ही एक मोठी अडचण या ठिकाणी प्रामुख्याने साखर कारखान्यापुढे निर्माण झाली आहे, अशा संदर्भाची ती न्यूज आहे। या न्यूज धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, जो की UPSC कडून विचारला गेला होता। सरळ आपला प्रश्न पाहूया। ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमत, ज्याला की आपण FRP म्हणतो, संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपला आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 1, कृषी खर्च आणि किंमत आयोगाने ज्याला की CACP मान्यता दिली आहे, म्हणजे FRP ला CACP कडून मान्यता दिली जाते। विधान 2, जूट साठीही ती जारी केली जाते, म्हणजे ज्याप्रमाणे ऊसाला FRP जारी केली जाते अगदी त्या प्रकारे जूट या पिकासाठीही ती जारी केली जाते। अशा प्रकारची 2 विधाने आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे। या ठिकाणी FRP ला मान्य देण्याचे जे काही कार्य आहे ते कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स कडून केलं जातं, म्हणजे आर्थिक व्यवहार जी काही समिती आहे केंद्र सरकारची, त्या समितीकडून या ठिकाणी FRP ला मान्यता दिली जाते। आणि केवळ जी FRP आहे ती ऊस या पिकासाठीच जाहीर केली जाते, म्हणजे जूट या पिकासाठी ती जाहीर केली जात नाही। अर्थातच या ठिकाणी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 ही दोन्हीही चूक असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय D वरील दोन्ही विधाने चूक। पाहूया आपले पुढचे प्रश्न, जे की आपण इतर स्रोतापासून घेतलेले आहेत। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 पाहूया। कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI ला केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे? हा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। हा प्रश्न तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये खास करून सरळ सेवेमध्ये यावर क्वेश्चन येण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे। या ठिकाणी पर्याय A आहे पॅरिस, पर्याय B लंडन, पर्याय C न्यूयॉर्क आणि शेवटचा पर्याय आपल्याकडे D आहे अबू धाबी। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लंडन या शहरातील जे काही कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र निर्माण करण्यात आले आहे त्या केंद्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे। आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की लंडन हे जे शहर आहे ते कोणत्या देशामध्ये आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 आहे। ज्या ठिकाणी पर्याय A आहे निखिल वागळे, पर्याय B अमर हबीब, पर्याय C तुषार गांधी आणि शेवटचा पर्याय आपल्याकडे D आहे सायरस पुनावाला। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2023-24 वर्षासाठी सायरस पुनावाला यांना डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 4, देशातील पहिल्या स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात आली आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। देशातील
पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात आली आहे? ज्या ठिकाणी पर्याय ए आहे नाशिक, पर्याय बी पुणे, पर्याय सी ठाणे आणि पर्याय डी आपल्याकडे आहे मुंबई। आपल्या देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ही ठाणे या शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चे आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 5। जागतिक जल पुरस्कार 2023-24 अंतर्गत कोणत्या शहराला जल योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे इंदोर, पर्याय बी नवी दिल्ली, पर्याय सी आपल्याकडे आहे अमृतसर आणि शेवटचा आपला पर्याय आहे डी नोएडा। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जागतिक जल पुरस्कार 2023-24 अंतर्गत या ठिकाणी नोएडा या शहराला जल योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 6। भारत सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत किती घरांना मोफत वीज देण्यात येणार आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली। मग या योजनेअंतर्गत किती घरांना मोफत वीज देण्यात येणार आहे? अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 2 कोटी घरे, बी 1.5 कोटी म्हणजे 1.5 कोटी घरे, सी 1 कोटी आणि शेवटचा पर्याय डी आहे 2.5 म्हणजे 2.5 कोटी घरांना या ठिकाणी मोफत वीज देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी 1 कोटी घरांना या ठिकाणी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मोफत वीज देण्यात येणार आहे। आणि तशा प्रकारची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी केलेली आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। भारताची वनस्पती तेलाच्या आयातीत किती टक्के घट झाली आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 28%, बी 26%, सी 27% आणि शेवटचा पर्याय डी आहे 25%। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अलीकडच्या काळामध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर जे काही वनस्पती तेल आहे त्याच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे। परिणामी या ठिकाणी देशामध्ये जी काही वनस्पती तेल आहे त्याची जी एकूण जी काही आयात आहे ती एकूण 28% या ठिकाणी कमी झाली आहे। म्हणजेच पर्याय ए हे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चे आपलं योग्य उत्तर राहील। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 26 फेब्रुवारीचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या तुम्हाला भेटून जातील आणि विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।